विठ्ठल सध्या धन मिळवणं सोपं झालेलं आहे. पैसे लय सहज मिळत आहेत महाराज. आता पैसे मिळत जुन्या लोकांना लय कष्ट करावं लागायचे महाराज. राबायची लोक. टोमॅटोची पिकं काढणार, कोबीची पिकं काढणार, नको नको ती पिकं काढणार आणि मग विकायला नेणार. थोडेफार पैसे भेटायचे. आता पैसा मिळणं सोपं झालं. हे टोमॅटो लावा, बटाटे लावा, कोबी लावा, फ्लावर लावा, काहीच करायचं नाही. हे तुम्ही लावा आणि शेतकऱ्याकडून माल त्यांनी विकत घ्यायचा आणि त्यांनी पुढे विकायचा. महाराज इकडून कमी किमतीने घ्यायचं आणि पुढे जास्त किमतीने विकायचं. आणि बिगर कष्टाचा, बिगर खत मारता, बिगर फवारण्या करता हे मधलाच गडी माला झालाय. महाराज आज पैसा मिळवणं सोपं झालेलं आहे. आज मान मिळवणं सोपं झालंय. जुन्या काळात मानाची पदं मिळवायला फार कष्ट करावं लागायचे. ज्ञानोबरांनी याच्यासाठी 15व्या अध्यायात 2 उदाहरणं दिली. इंद्रपदाचा मान मिळवायचा कष्ट करावं लागायचं. का शतमक संपत्ती स्वर्गीची. मख म्हणजे यज्ञ. 100 यज्ञ करायचे मग तो इंद्रपदाचा मान भोगायचा. ब्रह्मपदाचा मान भोगायचा आहे. सोपं नाही. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मा. हे 100 जन्म ब्राह्मणाच्या घरात घ्यायचे. जोड्याचे दुकानं टाकायचे नाही. उत्तम ब्राह्मण कर्म करायचं आणि मग तो ब्रह्मदेव व्हायचा. जुन्या काळात इंद्रपद मिळवणं, ब्रह्मपद मिळवणं, पद मिळवणं कष्ट साध्य होतं. सध्या पद मिळवणं सोपं झालेलं आहे. मानाची पद नकळता भेटतात. सध्या धन मिळवणं सोपं झालंय. सध्या मान मिळवणं सोपं झालंय. पण एखाद्याचं मन राखणं फार अवघड झालंय. एखाद्याची मर्जी राखणं अवघड झालंय. कारण कोण कशाहून रुसन आणि कोण कशाहून फुगन काही सांगता येत नाही. सध्या रुसवा फुगवा फार वाढलाय. विठ्ठल तुम्ही माझ्या पुढे बसलेल्या सर्व माझ्या माता आहात, महिला मंडळ. जुन्या बाया तुम्हाला विचारतो, जुन्या बायाही भाकरी करायच्या, नवीन मुली भाकरी करतात. खाणारे तर तुम्ही इथं खाताना तर कळत असेल जुन्या बाईची भाकर, नवीन मुलीची भाकर यात फरक काय. जुन्या महिलांच्या भाकरी चुलीवरल्या राहायच्या. जुन्या महिला आणि हातोर भाकरी करायच्या बरं का. जुन्या बाया हातोर. आमची आई आजही हातोर भाकर करते. मला हातोर भाकरी करायच्या जुन्या बाया. आताच्या मुली भाकरी करताच येत नाही. भाकरी आहेत का गवऱ्या थापल्या देवालाच माहिती. मला आताच्या मुलीला हातोर भाकर करता येत नाही. आता पोळी सारखी भाकर लाटावं लागते. खाली पाक पोळपटवर एक कपडा, कपड्यावर भाकरीचा उंडा थापायचा, लाटायचा, मग ते घेऊन पोळपटा सकट टाकायचं. आताच्या मुलींना भाकरी थापता येत नाही. तुम्ही भाकरी खाणार येत. जुन्या बायांच्या भाकरी आणि आत्ताच्या मुलीच्या भाकरी यातला फरक सांगतो. जुन्या बायांच्या भाकरी फुगायच्या. आता भाकरी फुगत नाही, थापणारीच फुगू राहिली. हा घोटाळा आहे. रुसवा फुगवा फार वाढलाय. मला हे सांगायचंय. विठ्ठल गावगाव रुसवा फुगवा वाढलाय. मग रुसावं की न रुसावं तुम्हीच सांगा. स्वामी समर्थ रामदास काय सांगतात ऐका. स्वामी समर्थ रामदास सांगतात, क्षण क्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्या विन सांगू नये आपुला पराक्रमू. स्वामी समर्थ रामदास सांगतात दासबोध ग्रंथामध्ये, क्षण क्षणा रुसू नये. रुसा तुम्ही पण पावलो पावली रुसू नका. हल्ली माणसं पावलो पावली रुसतात. रुसावं आणि रुसू नये असे 2 पक्ष आपल्या धर्मशास्त्रात आले. धर्मशास्त्रकार सांगतात रुसू नये, किमान चौघावर रुसू नये. विठ्ठल आजपासून चौघावर रुसायचं नाही. कोण चौघ? एक, ज्याने आपल्याला वाट दाखवली आहे त्याच्यावर रुसू नका. 2, अवेळी रुसू नका. रुसायच्या वेळा ठरवा. 3, देवावर रुसू नका. आणि 4, संतांवर रुसूच नका. विठ्ठल ज्याने आपल्याला वाट दाखवली आहे त्याच्यावर रुसू नका. वाट दावीत
ताई जीवे नाश पावे वितया जनगे रुसावे दावितया लगे रुसावे वात दावितया लगे रुसावे आता ताई जीवे नाश